हॅलो गाईज, आज आपण चाललो आहे अशा एका मंदिराकडे. जे मंदिर 7 ते 8 महिने पाण्यामध्ये असते आणि बाकीचे उन्हाळ्यामध्ये ते मंदिर पाण्यातून बाहेर येत आहे. तर त्या मंदिराला कसं जायचं ते आपण बघूया. तो जे लोक PCMC मध्ये राहतात त्यांच्यापासून 1 तासाभराच्या अंतरावरती हे मंदिर आहे. त्याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. पण त्यासाठी 2-3 रस्ते आहेत. सो त्यातला एक रस्ता जो आहे तो मी कासारसाईच्या रस्त्याकडून जाणार आहे. जो रस्ता तिकोना गडाकडे जातो त्या गडाकडच्या रस्त्याकडे मी निघालो आहे. सो व्हिडिओ बघत राहा एंडपर्यंत. मस्त थंड हवा येते. सकाळचे 6:30 वाजलेत. राईडला जायला मॉर्निंग कधी बेटर. गर्दी नसते, शांतता. तुम्ही मॉर्निंगची राईड करत असाल तर कमेंट करा. जरी नसेल करत तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही गेलं पाहिजे. सकाळी लवकर उठून शांतता अनुभवायची असेल शहरापासून थोडंसं लांब तर खरंच चांगलं आहे. तर आपण ज्या मंदिराकडे जाणार आहे ते चालुक्य काळातलं मंदिर आहे असं माझ्या वाचनात आलं आहे. वागेश्वर म्हणून मंदिर आहे. शंकराचं देऊळ आहे. सकाळी जायचं म्हणजे एकदम कमी गर्दी बघा, काहीच फील नाही. सनराईज झालेला आहे. चहा ब्रेक पण झाला. आता एकदम सुसाट जाऊया. सनराईज. आमचा रायडर, दुसरा रायडर आमच्या सोबत आहे. व्हिडिओ कसे वाटतायत कमेंट करून सांगा. मला काही एवढं प्रो लेवलचं एडिटिंग येत नाही. मी प्रयत्न करतोय. आता पवनानगरकडे जो रस्ता जातो त्याच रस्त्याने आपण राईटला वळलोय. पुढे एक मस्त ब्रिज आहे, त्याच्यासाठी थांबा. मी बोलत होतो, एक नंबर ब्रिज आहे. वा, कसे पाणी. नंबर लोकेशन होतं. क्या बात है, एकदम दिल खुश हो गया.
चलो काय झालं? नाही 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 चल. वा तो तिकोना आता समोर दिसतोय तो तुंग. लोहगड आणि विसापुराचा दिसायचं बंद झालाय. पवनानगरमधून आपण सरळ पुढे आलो. आता एकदा लोकेशन बघूया. वा विरोबा. असेच आमच्यासारखे काही रायडर्स. वा क्या बात आहे. I'll show you the turns. ज्याला गाडी चालवायला येत असेल त्यांनीच या. एकदम कर्वी रोड होतोय. 2 टर्न. मस्त. इथून गेलो आता चढ आहे. पवना डॅमचा रस्ता जरी गुगल मॅप असेल तरी 100% गुगल मॅपवर भरोसा ठेवू नका. लोकल लोकांना विचारून मग जा. आणि मी पण त्या लोकेशननी गेलो होतो पण रस्ता तिथे नसल्यामुळे परत U-टर्न घेऊन मग मला दुसरीकडे यायला लागली. सो एकदा लोकल लोकांशी कन्फर्म करून मगच तिथे या. कारण की ते मंदिर पाण्यात असल्यामुळे इतर वेळी पाण्यात असते त्याच्यामुळे थोडासा तिथे जायला रस्ता थोडासा मुश्किल असं वाटतंय मला. मी पण फर्स्ट टाइम चाललो आहे. गुगल मॅपवर मी पाहिलं आहे थोडं 1-2 व्हिडिओ पण बघितले होते. कसं पोहोचायचं हेच लक्षात येत नाही. मंदिर तर आम्हाला दिसल्यासारखं वाटतंय. ओके आता रोडला इथं वागेश्वर बोर्ड दिसेल तिथून राईट घ्यायचा आहे. आणि मग मेन रोडपासून गाडी अशी आत घ्यायची. असं पूल लागेल. गुगल लोकेशनवर अजिबात भरोसा ठेवू नका. लोकल लोकांनाच विचारा. आम्ही त्या गुगल लोकेशनमुळं जवळजवळ अर्धा तास इकडे तिकडे फिरत होतो. वागेश्वर मंदिराकडे असा बोर्ड आहे. तिथून आत जायचं. तर पुढं बघू विचारू कोणाला तरी. आय थिंक हे वागेश्वर गाव आहे. हा कच्चा रस्ता. कंटिन्यू ठेवायचा आणि यायचं. माझ्या हिशोबाने कार पण जात आहेत पण
भाई कंफ्यूज हो गए हैं हम इधर, रस्ता किधर है. गाड्या तर गेलेल्या दिसत आहे. गुगल मॅपनी गंडवल्यामुळे आम्हाला गाड्या इथं लावून आता ते मंदिर दिसतंय तिकडे, तिथे चालत जायला लागणार आहे. फायनली आपण पोचलोय. गंडवलं आम्हाला गुगल मॅपनी. एकदम मस्त लोकेशन आहे. चालुक्य काळातलं हे मंदिर आहे. इतर वेळी हे मंदिर पाण्यात खाली असते. मार्च, एप्रिल, मे ज्यावेळी पाण्याची लेवल खाली जाईल त्यावेळी हे मंदिर आणि ह्याच्यात पाय बुडवतोस तू. वा, एकदम मस्त. खूप चांगलं मंदिर आहे. इथं काय असे खांब आहे ह्याच्यावरती. अरे मंदिराचे, जुन्या मंदिराचे अवशेष असे आहेत हे त्यांनी जपून ठेवलेले आहेत. आणि हे मंदिर आवर्जून या बघायला. सो गाईज, दॅट वॉज दी ब्लॉग. कसं वाटलं सांगा. फक्त गुगल लोकेशनवर भरोसा ठेवू नका. लोकेशन चुकीचं सांगते. इथल्या लोकांना विचारून मग लोकेशनला या. सो आम्हाला पण गाडी एका ठिकाणी लावून मग थोडंसं चालत जावं लागलं. कार वगैरे येत असेल तर एकदा कन्फर्म करून मग या. दॅट्स ऑल. ब्लॉग कसा वाटला सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.